नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर गोरक्षनाथ रामदास पिंगळे, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय मखमलाबाद नाशिक या ठिकाणी अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून व्याख्यान क्रमांक 2 मध्ये आपण या ठिकाणी भारतीय बँक व्यवस्था हा विषय घेऊन प्रकरण 1 मध्ये भारतीय बँक व्यवसायाची रचना अभ्यासतो आहोत। मागच्या तासाला आपण भारतीय बँक व्यवसायाची रचना त्यामध्ये प्रस्तावना आणि बँकेची व्याख्या या ठिकाणी अभ्यासली। आपण या प्रकरणामध्ये किंवा या व्याख्यानामध्ये भारतीय बँक व्यवसायाची उत्क्रांती जी आहे त्या उत्क्रांतीचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत। तत्पूर्वी थोडक्यात आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत की आपण मागच्या तासाला काय बघितलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगातील प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये बँक क्षेत्राचं जे काही महत्त्व आहे ते निश्चितपणे अनन्यसाधारण आहे। म्हणजे अर्थव्यवस्था रूपी शरीरातील पैसा रूपी रक्ताचा जो काही प्रवाह आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेऊन अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लावण्याची महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बँका करत असतात। बँका पतनिर्मितीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील जो काही पैशाचा पुरवठा आहे त्या पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवत असतात। तर बँका भारताच्या आर्थिक विकासामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात हे आपण मागच्या तासाला बघितलं होतं। तसेच आपण बँकांची जी काही व्याख्या आहे ती सुद्धा मागच्या तासाला या ठिकाणी बघितली होती। डॉक्टर H.L. हार्ट यांची व्याख्या या ठिकाणी आपण बघितली। त्यांनी असं म्हटलं होतं की बँक म्हणजे अशी व्यक्ती की जी आपल्या दैनंदिन व्यवहारात ठेवीदारांकडून किंवा ठेवीदारांकरता चालू ठेवींवर पैसे स्वीकारते आणि ठेवीदारांनी काढलेल्या आदेशपत्रावर पैसे देते। तसेच क्राउथर यांची व्याख्या आपण मागच्या तासाला बघितली होती। म्हणजे बँकर म्हणजे अशी व्यक्ती की जी स्वतःच्या व इतरांच्या कर्जाचा व्यवहार करते। आणि शेवटी वॉल्टर लीफ यांची व्याख्या या ठिकाणी आपण बघितली होती की म्हणजे बँकर म्हणजे अशी व्यक्ती किंवा संस्था की जी लोकांच्या ठेवी स्वीकारते व त्यांनी धनादेशाद्वारे परत मागितल्यास त्यांना ती परत करते, अशी व्याख्या या ठिकाणी आपण बघितली होती। आज या ठिकाणी आपण भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली त्याचा थोडक्यात विचार या ठिकाणी करणार आहोत। बघा, भारतातील बँक व्यवसायाचे जनक म्हणून भारतातील बँक व्यवसायाचे जनक म्हणून इंग्लंडच्या बँक व्यवसायाकडे या ठिकाणी बघितलं जातं। कारण भारताच्या आधुनिक बँक व्यवसायावर इंग्लंडमधील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा प्रभाव असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। आता भारतातील बँक व्यवसायाचे जे काही जनक आहेत, जे जनक कोण आहेत, तर भारतातील बँक व्यवसायाचे जनक हे सावकार आणि सराफी पेढीवाले असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। मुघल सत्तेच्या काळामध्ये राज्यकर्ते असतील, देशांतर्गत व परकीय व्यापाराला कर्जाचा पुरवठा या ठिकाणी सावकार आणि सराफी पेढीवाल्यांच्या माध्यमातून हा होत होता। आता प्रतिष्ठित टाकसाळ अधिकारी, वसुली अधिकारी व सरकारचे बँकर्स म्हणून सुद्धा या ठिकाणी सावकार आणि सराफी पेढीवाल्यांच्या त्या काळामध्ये नेमणुका ज्या आहेत त्या नेमणुका या झालेल्या होत्या। बघा, त्यानंतर जर आपण बघितलं तर सावकार म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या या ठिकाणी आपण थोडक्यात बघणार आहोत। बघा, डॉक्टर L.C. जैन यांनी या ठिकाणी सावकारांची व्याख्या केली आहे ती म्हणजे जी व्यक्ती किंवा संस्था फक्त कर्जाचा पुरवठा करते परंतु त्या ठेवी स्वीकारत नाही अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं, सावकार असं म्हटलं जातं। त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की सावकार ही अशी व्यक्ती आहे की ती हुंड्यांचे सुद्धा व्यवहार करत नाही। थोडक्यात काय, जी व्यक्ती किंवा संस्था फक्त कर्ज पुरवठा करते, जी ठेवी स्वीकारत नाही किंवा हुंड्यांचे व्यवहार करत नाही, अशा व्यक्ती किंवा संस्थेला काय म्हटलं जातं, सावकार असं म्हटलं जातं। त्यानंतर बघा, दी इंडियन सेंट्रल बँकिंग कमिटी जी आहे त्यांनी त्या ठिकाणी सावकाराची व्याख्या केलेली आहे। त्यांनी असं सांगितलंय की ज्यांचा प्रमुख व्यवसाय बँक व्यवसाय नाही, फक्त कर्ज देणं व सावकारी ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना काय म्हटलं जातं, सावकार असं म्हटलं जातं। आता सावकारांचं वर्गीकरण हे या ठिकाणी 2 प्रकारामध्ये केलं जातं, धंदेवाईक सावकार आणि बिगर धंदेवाईक सावकार। आता धंदेवाईक सावकार म्हणजे काय, तर जे सावकार सावकारीपासून मिळणाऱ्या व्याजावरच आपला उदरनिर्वाह करतात। धंदेवाईक सावकार म्हणजे काय, जे सावकार सावकारीपासून मिळणाऱ्या व्याजावरच आपला उदरनिर्वाह करतात अशा सावकारांना धंदेवाईक सावकार असं म्हटलं जातं। आणि बिगर धंदेवाईक सावकार म्हणजे काय,
ज्यांचा प्रमुख व्यवसाय शेती व व्यापार हा असून सावकारी हा त्यांचा दुय्यम व्यवसाय आहे, अशा सावकारांना बिगर धंदेवाईक सावकार असं म्हटलं जातं. म्हणजे बघा, सावकारी ही दुय्यम आहे, तर त्यांचा प्रमुख व्यवसाय काय, की शेतीपासून जे उत्पन्न मिळतं, व्यापारापासून जे उत्पन्न मिळतं त्यांच्यावर त्यांचं उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालू असतो. आणि सावकारी ही त्यांच्या दृष्टिकोनातून दुय्यम दर्जाची असते, त्यांना बिगर धंदेवाईक सावकार असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता त्या काळामध्ये सावकारी कर्ज लोकप्रिय होण्याची काही कारणं होती. बघा, कर्ज देण्याची सुलभ पद्धती त्या ठिकाणी होती, तारणाचा आग्रह न धरणं, त्याचप्रमाणे कर्जाच्या कारणाची चौकशी न करणं आणि अतिशय विनाविलंब अशा प्रकारचं कर्ज या ठिकाणी सावकारांच्या माध्यमातून लोकांना मिळत होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये सावकारी कर्ज जे आहे ते लोकप्रिय झालेले या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता सावकारी कर्जाचे तोटे काय आहेत बरं, तर त्याच्यामध्ये सावकारांचे जे काही व्याजाचे दर आहे ते व्याजाचे दर प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत, उच्च व्याजदर त्या ठिकाणी होते. म्हणजे अगदी वर्षाकाठी 60%, 50% अशा प्रकारचं व्याज त्या ठिकाणी आकारलं जायचं आणि अतिशय खोटे अशा प्रकारचे हिशोब हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जायचे. शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण या ठिकाणी सावकारांच्या माध्यमातून होत होतं. बघा, त्यानंतर सराफी पेढीवाले. आता सराफी पेढीवाले म्हणजे नेमकं काय, तर डॉक्टर LC जैन यांनी या ठिकाणी अशी व्याख्या केलेली आहे की जी व्यक्ती किंवा संस्था फक्त कर्जाचा पुरवठा करते, तसेच ती ठेवी देखील स्वीकारते आणि हुंड्यांचे देखील व्यवहार करते, अशी व्यक्ती किंवा संस्था म्हणजे सराफी पेढीवाले होय. म्हणजे बघा, सावकारामध्ये काय होतं की ते फक्त कर्जाचा पुरवठा करत होते, ते ठेवी स्वीकारत नव्हते किंवा ते हुंड्यांचा व्यवहार देखील करत नव्हते. परंतु सराफी पेढीवाले मात्र त्यांच्या उलट या ठिकाणी काम करतात. ते कर्जाचा पुरवठा करतात, पण त्याचबरोबर ठेवी स्वीकारण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं. तसेच हुंड्यांचे व्यवहार देखील सराफी पेढीवाल्यांच्या माध्यमातून होत असतात. आता ती इंडियन सेंट्रल बँकिंग कमिटी जी आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी सराफी पेढीवाल्यांची व्याख्या ही केलेली आहे. बघा, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया, त्याचप्रमाणे विनिमय बँका, संयुक्त भांडवली बँका व सहकारी पतसंस्था यांच्याशिवाय कर्ज देणाऱ्या, ठेवी स्वीकारणाऱ्या व हुंड्यांचे व्यवहार करणाऱ्या कुठल्याही व्यक्ती व संस्था यांना सराफी पेढीवाले असं म्हटलं जातं. आता यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर सराफी पेढीवाले सुद्धा धंदेवाईक आणि बिगर धंदेवाईक असे सराफी पेढीवाले आहेत, परंतु त्याच्या जास्त खोलात जाण्याची आपल्याला गरज या ठिकाणी नाही. आता भारतातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती अभ्यासत असताना आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती जी आहे ती अभ्यासायची आहे. त्याच्यामध्ये प्रतिनिधी गृहांची स्थापना, इलाखा बँकांची स्थापना, दी इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना व राष्ट्रीयकरण, त्याचप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना व राष्ट्रीयकरण, संयुक्त भांडवली बँकांची स्थापना, या सगळ्या बाबींचा अभ्यास करायचा आहे. तर स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती त्याचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्यामध्ये बँक व्यवसाय नियमन कायदा 1949, व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण, व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण, प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकांची स्थापना ही या ठिकाणी आपल्याला अभ्यासायची आहे. तपशीलवार अभ्यास या ठिकाणी आपण आता करणार आहोत. बघा, भारतात इंग्लंडच्या बँक व्यवसायावर आधारित आधुनिक बँक व्यवसायाची जी काही सुरुवात आहे ही सुरुवात 17व्या शतकात झालेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, स्वातंत्र्यपूर्व काळातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती अभ्यासत असताना प्रतिनिधी गृहांची स्थापना हा मुद्दा या ठिकाणी अत्यावश्यक असल्याचं आपल्याला सांगता येईल. बघा, भारतात 17व्या शतकात व्यापाराच्या हेतूने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना या ठिकाणी झालेली आपल्याला सांगता येईल. सुरुवातीच्या काळात भारतीय सावकार व सराफी पेढीवाले जे आहेत यांच्या माध्यमातून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कर्जाचा पुरवठा त्या ठिकाणी होत होता. परंतु बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कर्जाची आवश्यकता होती. या मोठ्या प्रमाणावर कर्जाची आवश्यकता किंवा कर्जाचा पुरवठा भारतीय सावकार आणि सराफी पेढीवाले त्या ठिकाणी करू शकत नव्हते आणि म्हणून या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणावर कर्जाची आवश्यकता किंवा कर्जाची गरज भागवण्यासाठी म्हणून कंपनीचे जे काही सेवक आहेत त्या कंपनीच्या सेवकांनी जोड व्यवसाय म्हणून प्रतिनिधी गृहांची स्थापना या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता बघा, सदर प्रतिनिधी गृहांनी या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये ईस्ट इंडिया कंपनी बरोबरच धान्याच्या व्यापाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा किंवा भांडवल पुरवठा करण्यास या ठिकाणी सुरुवात केली आणि
नंतरच्या काळात स्वतःच्या कागदी चलनाच्या निर्मितीबरोबरच ठेवी स्वीकारण्यास सुद्धा प्रतिनिधी गृहांनी सुरुवात केल्याचं आपल्याला इतिहासात दिसून येतं. बघा 1770 मध्ये हिंदुस्थान बँकेची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. अर्थात 1832 मध्ये काही कारणांमुळे ही बँक जी आहे, हिंदुस्थान बँक जी आहे, ती 1832 मध्ये बंद करण्यात आली. बघा आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळातील आधुनिक बँक व्यवसायांची जी काही उत्क्रांती आहे त्याचा दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर इलाखा बँकांची स्थापना हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. आपापल्या कार्यक्षेत्रात कर्जाचा पुरवठा करण्यासाठी इलाखा बँकांची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. बघा सन 1806 मध्ये दी बँक ऑफ बेंगॉल या पहिल्या इलाखा बँकाची स्थापना 1823 मध्ये करण्यात आली. 1823 मध्ये चलन निर्मितीचा तर 1839 मध्ये शाखा काढण्याची परवानगी या ठिकाणी इलाखा बँकांना देण्यात आली. बघा 1840 मध्ये दी बँक ऑफ बॉम्बे, त्यानंतर 1843 मध्ये दी बँक ऑफ मद्रासची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. बघा सदर बँकांना सरकारची बँक म्हणून कार्य करण्याची परवानगी ही देण्यात आली. 1862 मध्ये चलन निर्मितीचा हक्क या ठिकाणी या बँकांचा काही कारणास्तव काढून घेण्यात आला. बघा 1868 मध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाल्यामुळे दी बँक ऑफ बॉम्बे ही बंद करण्यात आली आणि त्यानंतर उर्वरित ज्या 2 इलाखा बँका आहेत त्या बँकांमधील भांडवल सुद्धा सरकारनं काढून घेतलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा तिसरा जो काही महत्वाचा भाग आहे तो म्हणजे दी इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील आधुनिक बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणून दी इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना या गोष्टीकडे बघितलं जातं. बघा 1920 चा एक कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आला आणि त्या कायद्याच्या अस्तित्वानुसार किंवा कायद्यानुसार दी बँक ऑफ बेंगॉल, दी बँक ऑफ बॉम्बे आणि दी बँक ऑफ मद्रास या तीनही इलाका बँकांचं या ठिकाणी एकत्रीकरण करण्यात आलं आणि बँकेची स्थापना या ठिकाणी इम्पिरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. बघा 1 मे 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करून या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया असं नामकरण इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं या ठिकाणी करण्यात आलं. बघा या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 92% भांडवल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचं असून उर्वरित 8% भांडवल जे आहे ते खासगी व्यक्ती आणि संस्था यांचं असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणून चौथा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तो म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आणि राष्ट्रीयकरण या ठिकाणी करण्यात आलं. बघा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेसंदर्भात 1926 ला हिल्टन यंग कमिशनची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. परंतु हिल्टन यंग कमिशनच्या काही शिफारशी ज्या आहेत त्या अमान्य करण्यात आल्या. त्यानंतर 1933 मध्ये मध्यवर्ती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेबाबतचा मसुदा जो आहे तो मसुदा या ठिकाणी संसदेला सादर करण्यात आला आणि 1934 ला रिझर्व्ह बँक ऑफ कायदा हा या ठिकाणी अस्तित्वात आला आणि त्या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आणि 1 जानेवारी 1949 ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी झालं आणि त्यानंतर सरकारची बँक म्हणून या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ओळखलं जावं लागलं. म्हणजे सरकारचं या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर खऱ्या अर्थाने 1 जानेवारी 1949 ला पूर्णपणे नियंत्रण त्या ठिकाणी आलं किंवा सरकारची पूर्णपणे मालकी या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर प्रस्थापित झाली. मग 1 एप्रिल 1935 ते 1 जानेवारी 1949 या कालावधीमध्ये रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक काम करत नव्हती का तर नाही. तर बघा या कालखंडामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर भांडवल जे आहे ते खासगी व्यक्ती आणि संस्थांचं असल्यामुळे ही बँक या ठिकाणी खासगी व्यक्ती आणि संस्थांची बँक म्हणून कार्यरत होती. परंतु 1 जानेवारी 1949 ला या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. बँक व्यवसाय नियमन कायदा अस्तित्वात आला आणि तेव्हापासून या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सरकारची बँक म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे. बघा त्यानंतर पाचवा जो महत्वाचा मुद्दा आहे संयुक्त भांडवली बँकांची स्थापना. बघा मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर 1881 मध्ये औंध कमर्शियल बँकेची स्थापना या ठिकाणी करण्यात आली.
त्यानंतर लाला हरिकिशन लाल यांच्या नेतृत्वाखाली 1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची स्थापना करण्यात आली. 1901 मध्ये पीपल्स बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. 1904 मध्ये स्वदेशी चळवळ अस्तित्वात आली. भारतीय बँकेच्या स्थापनेला प्रोत्साहन देण्यात आलं आणि खऱ्या अर्थाने सहकारी संस्थांचा जो काही कायदा आहे या 1904च्या सहकारी चळवळी कायद्याने अस्तित्वात आला. 1904-05 मध्ये 9 मोठ्या बँका त्या ठिकाणी होत्या. 1913 ला 18 बँकांची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. उत्तर व पश्चिम भारतातील बँकांच्या विकासाला प्रोत्साहन म्हणून 98 बँकांची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. बघा, दी बँक ऑफ इंडिया, दी इंडियन बँक ऑफ कॉमर्स, दी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ म्हैसूर व दी बँक ऑफ बडोदा या मोठ्या बँकांची याच काळामध्ये स्थापना झालेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु बघा, अपूर्ण भांडवल, तीव्र स्पर्धा, त्याचप्रमाणे सदोष व्यवस्थापन, गैरव्यवहार, रोखतेचा अभाव, थकबाकी, त्याचप्रमाणे अकार्यक्षम अशा प्रकारचे कर्मचारी या विविध कारणांमुळे, तसेच वशिलेबाजी या विविध कारणांमुळे सुद्धा या बँका या कालावधीमध्ये बंद झालेल्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर बघा, अशा प्रकारे या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येईल. आता स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. बघा, स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे बँक व्यवसाय नियमन कायदा 1949 ला अस्तित्वात आला. 1949च्या बँकिंग नियमन कायद्यानुसार या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेला विविध प्रकारचे अधिकार मिळाले. त्यामध्ये नवीन बँकांची स्थापना करणं किंवा नवीन शाखा सुरू करण्यासाठी परवानगी देणं, तसेच भाग भांडवल, राखीव निधी, रोख मालमत्ता, वैधानिक रोखता प्रमाण इत्यादी प्रमाण निश्चित करण्याचा आणि त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या कायद्यानुसार प्राप्त झाला. त्याचप्रमाणे व्यापारी बँकांना सूचना देण्याचा अधिकार, प्रत्यक्ष बँकांवर कारवाई करण्याचा अधिकार, त्याचप्रमाणे बँकांचं एकत्रीकरण आणि विसर्जन करण्याचा सुद्धा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला या ठिकाणी प्राप्त झालेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर बघा, स्वातंत्र्योत्तर काळातील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा दुसरा महत्त्वाचा जो काही टप्पा आहे तो म्हणजे व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण या ठिकाणी आलं. 14 डिसेंबर 1967 ला या ठिकाणी व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण आलं आणि त्याची काही उद्दिष्ट आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात बँकांच्या सेवांचा विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण आणण्यात आलं. त्याचप्रमाणे जे प्राधान्य क्षेत्र आहे, मग कृषी असेल, लघु उद्योग असेल, ग्रामीण कारागीर असतील, अल्पभूधारक असतील, यांना कर्जपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण जे आहे ते अस्तित्वात आलं. त्यानंतर व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याचं नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण या ठिकाणी आलं. बँक व्यवसायाला स्थैर्य देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा व्यापारी बँकांवर सामाजिक नियंत्रण त्या ठिकाणी सामाजिक नियंत्रण हे करण्यात आलं. तसेच ग्रामीण जनतेला बचतीची प्रेरणा मिळावी, ग्रामीण भागातील ठेवींमध्ये वाढ व्हावी, हा सुद्धा एक महत्त्वाचा हेतू व्यापारी बँकांचं सामाजिक नियंत्रण करण्यामागे होता. आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा तिसरा महत्त्वाचा जो काही टप्पा आहे तो म्हणजे व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. बघा, 19 जुलै 1969 ला 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण हे करण्यात आलं. 15 एप्रिल 1980 मध्ये 6 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. यामध्ये बघा, आपण जर बघितलं 19 जुलै 1969 ला ज्या 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं त्यामध्ये बघा, अलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, त्याचप्रमाणे देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, त्याचप्रमाणे ओरिएंटल बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, ह्या 14 प्रमुख व्यापारी बँकांचं 19 जुलै 1969 ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं. अर्थात ज्या बँकांची एकूण मागणी ठेवी आणि मुदत ठेवी या 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशाच 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी करण्यात आलं. त्यानंतर बघा, 15 एप्रिल 1980 ला 6 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. ज्यांच्या ठेवी 200 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा 6 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्याच्यामध्ये सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक आणि IDBI बँक या बँकांचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी करण्यात आलं. त्यानंतर बघा, स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा पुढचा महत्त्वाचा जो काही टप्पा आहे तो म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना ही करण्यात आली. 2 ऑक्टोबर 1975 ला प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. यामध्ये बघा, सुरुवातीलाच 5 ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली.
भिवानी बिहार, तसेच लवन राजस्थान, मोरादाबाद उत्तर प्रदेश व मालदा पश्चिम बंगाल या ठिकाणी स्वतंत्र ग्रामीण बँकांची स्थापना ही करण्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता बघा, आपण जर बघितलं तर 1994 मध्ये दिल्ली येथील न्यू बँक ऑफ इंडियाचं पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलिनीकरण जे आहे ते विलिनीकरण करण्यात आलं. स्वातंत्र्योत्तर काळातील आधुनिक बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीचा पुढचा जो काही महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे राष्ट्रीय व कृषी ग्रामीण विकास बँक. बघा, 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना, नाबार्ड म्हणजेच काय, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेची स्थापना या ठिकाणी 12 जुलै 1982 ला करण्यात आली. कृषी वित्त पुरवठ्यातील सर्वोच्च संस्था म्हणून या ठिकाणी नाबार्डकडे बघितलं जातं. नाबार्डची स्थापना करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा हेतू शेती आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणं हा एक महत्त्वाचा हेतू त्याच्यामध्ये होता. शेती व्यवसायासाठी प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करणारी संस्था म्हणून नाबार्ड या ठिकाणी नाबार्डची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण भारतातील आधुनिक बँक व्यवसायाची उत्क्रांती जी आहे त्या उत्क्रांतीचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण या ठिकाणी भारतीय बँक व्यवसायाची जी काही रचना आहे त्या रचनेचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे सेफ.